अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये फ्रॅक्शनल शेअर्सला मान्यता आहे. तिथं फ्रॅक्शनल शेअर्समध्ये तिथले इन्व्हेस्टर्स बाईंग सेलिंग करू शकतात. मागच्या काही महिन्यांपूर्वी आपल्या मार्केटमध्ये सेबीने फ्रॅक्शनल शेअर्सला ट्रेडिंग करता यावं यासाठी एका पायलट प्रोजेक्टला मान्यता दिली. अजून ते फुल स्केलवर आलेलं नाहीये. पण फ्रॅक्शनल शेअर्स म्हणजे काय आणि विशेषतः रिटेल इन्व्हेस्टरसाठी ते का महत्वाचे आहेत ते आपण जाणून घेऊया. आता काही शेअर्स असे आहेत, उदाहरणार्थ एमआरएफचा शेअर आहे, 1.5 लाखाच्या वर त्याची किंमत आहे. म्हणजे एक शेअर घ्यायचा असेल तर 1,57,000 रुपये तुमच्याकडे पाहिजेत. त्याचबरोबर हनीवेल ऑटोमेशन आहे, अल्ट्राटेक आहे, मारुती सुझुकी आहे, एमसीएक्स आहे, पूर्वी बजाज फायनान्स होता, आता तो स्प्लिट झाला. पण असे जे चांगले स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर खूप मोठी अमाऊंट लागते. आणि मग एक नॉर्मल सर्वसाधारण इन्व्हेस्टर किंवा न्यू इन्व्हेस्टर अशा प्रकारच्या शेअर्स पासून लांब राहतो. कारण का तर ते महाग आहेत. मग इथं फ्रॅक्शनल शेअर्सचा रोल खूप महत्वाचा आहे. फ्रॅक्शनल शेअर्स म्हणजे काय की उदाहरणार्थ समजा मारुतीचा शेअर आहे, तो आहे 15,000 रुपयाला. आता माझ्याकडे समजा 1,000 रुपयेच आहे. तर फ्रॅक्शनल शेअर ज्या दिवशी आपल्याकडे ऍक्टिव्ह होतील त्या दिवशी आपण 1,000 रुपये टाकून मारुतीचा शेअर घेऊ शकतो. जे काही प्रपोर्शनेट येईल, समजा 0.1 येईल, 0.07 येईल, त्या आपली अमाऊंट आणि त्या शेअरची प्राइस या हिशोबाने आणि आपली जी काही आपल्याला जी अमाऊंट टाकायची, उदाहरणार्थ समजा 1,000 रुपये, 500 रुपये, तर जसं आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये डेसिमल पॉइंट्स मध्ये युनिट मिळतात त्या पद्धतीने शेअर्सही आपल्याला मिळू शकतात. त्यालाच फ्रॅक्शनल शेअर्स असं म्हणतात. आता रिटेल इन्व्हेस्टरसाठी हे महत्वाचं काय आहे? कारण का ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करण्याचं कल्चर डेव्हलप झालंय, त्याच पद्धतीने स्टॉक एसआयपी करण्याचं कल्चर अजून डेव्हलप झालेलं नाहीये, पण ते व्हायला पाहिजे. कारण का ते रिटेल इन्व्हेस्टरच्या फायद्याचं आहे. स्टॉक्स मध्ये जर एसआयपी केली तर ऍव्हरेज आउट करता येतं, रिस्क बऱ्यापैकी कमी होती आणि प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे स्टॉक एसआयपीचं कल्चर आपल्याकडे डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे आणि ते त्याच वेळेला होऊ शकतं ज्या दिवशी फ्रॅक्शनल शेअर्स आपल्याकडे ऍक्टिव्ह होतील. तर अशा पद्धतीने ही सिस्टीम जर आपल्याकडे आली तर आम्हाला सगळ्यांनाच याचा नक्कीच फायदा होईल.